राम प्रहरी तोची साधू चिन्मय राही. जो चिन्मय राहतो तोच साधू. जो शुद्ध चैतन्याने परिपूर्ण असतो त्यालाच साधू म्हणावे. तोची चिन्मय राही असा त्या निरूपणाचं शीर्षक आहे. आलं लक्षात. करा साहेब. जरा कठीण आहे पण थोडं आहे, अगदी 2 मिनिटात होणार आहे पण कठीण आहे. निर्गुण निराकार निर्भाव म्हणजे यच्चे आवत सर्व संभाव्यते गुण आकार भाव ज्या रसामध्ये समरस होऊन अर्थात रसात विरघळून गेल्या कारणाने रसासारखे रसाप्रमाणे झाले आहेत अशी चैतन्य रसमयता होय. त्याला आपण निर्गुण म्हणतो, निराकार म्हणतो, निर्भाव म्हणतो. तिथे निर याचा अर्थ एक वेगळा आहे. निर म्हणजे निरंतर, निरंतर गुणयुक्त, निरंतर आकारयुक्त आणि निरंतर भावयुक्त. साधारणपणे निर याचा अर्थ तो निर्मम आहे आणि त्याला ममत्व नाही. परंतु जेव्हा म्हणतात हे क्षेत्र निर्बंधित आहे तर पूर्णपणे बंधनात आहे, तर निर याचा अर्थ पूर्णपणे असाही आहे. म्हणून निर्गुण निराकार निर्भाव याचा अर्थ असा आहे सर्वच्या सर्व यच्चयावत गुण, सर्वच्या सर्व यच्चयावत आकार आणि सर्वच्या सर्व यच्चयावत भाव म्हणजेच निर्गुण निराकार निर्भाव. आता आपण आकाराची कल्पना केली तरी सुद्धा आपल्या कल्पनेच्या बाहेर सुद्धा नवीन नवीन आकार असतात. डायनासोरसचा आकार हा कल्पनेतून आलेला नाही पण प्रत्यक्षात होऊन गेलेला आहे. आता हे विश्वातील आकार संपल्यानंतर नवीन आकार कुठले येतील हे आपण किती कल्पना केली तरी त्या कल्पनेच्या बाहेर सुद्धा अनेक आकार होऊ शकतात. म्हणून मानवी मेंदूच्या क्षमतेच्या पलीकडे असणारे सर्व आकार, सर्व भाव आणि सर्व गुण आणि मानवी मेंदूच्या क्षमतेत असणारे सर्व आकार, सर्व गुण, सर्व भाव, मानवी मेंदूला कळणारे सर्व भाव गुण आकार आणि मानवी मेंदूला न कळणारे किंवा त्याच्या पलीकडे असणारे सर्व भाव गुण आकार म्हणजे क्षमतेत असणारे आणि क्षमतेबाहेर असणारे असे सर्व गुण भाव आकार एकत्र होणं म्हणजेच निर्गुण निराकार निर्भाव. म्हणून निर्गुण निराकार निर्भाव याचा अर्थ गुण नाही, आकार नाही, भाव नाही असा नव्हे तर मानवी मेंदूला कळू शकणारे आणि न कळणारे असे सर्वच्या सर्व गुण भाव आकार म्हणजेच निर्गुण निराकार निर्भाव म्हणजे यच्चे यावत सर्व संभाव्यते गुण आकार भाव ज्या रसामध्ये समरस होऊन अर्थात रसात विरघळून गेल्या कारणाने रसासारखे रसाप्रमाणे रसप्रवाही झाले आहेत अशी चैतन्य रसमयता होय. म्हणून चैतन्याच्या रसातच सर्व गुण आकार भाव लपलेले आहेत. ही चैतन्य रसमयता म्हणजेच वैश्विक मानस होय. तर कॉस्मिक माइंड म्हणजे काय? चैतन्याच्या रसमयतेत सर्व गुण आकार आणि भाव लपलेले आहेत. तर अशी सर्व गुण आकार भावाची चैतन्य रसमयता यालाच म्हणायचं वैश्विक मानस किंवा कॉस्मिक माइंड, जे नेहमीच अमृत रसमय असते आणि अर्थात तरी ते स्थिर ध्रुव अचल असते. तर वैश्विक माणूस वैश्विक मन हे नेहमीच अमृत रसमय असते, ते रसमय असते आणि ते कधी मरत नाही. म्हणून माणूस आला माणूस गेला, पण माणूस आला आणि गेला तरी माणसाला निर्माण करणारं ब्रह्माचं एक वैश्विक मन आहे. ते नेहमीच अमृत, ते कधी न मरणारं आणि रसमय असतं. म्हणून हे वैश्विक मन किंवा वैश्विक मानस हे नेहमीच अमृत रसमय असते आणि अर्थात तरी ते स्थिर ध्रुव अचल असते. एकाच वेळेला ते वाहत आहे आणि एकाच वेळेला ते स्थिर ध्रुव अचल असते. कसं ते पहा, एखाद्या शांत निस्तब्ध सरोवराप्रमाणे हे विश्वमन असते. मात्र हे विश्वमन असल्याने ते अनंत असीम अमेय असते. ते वैश्विक मन आहे त्यामुळे ते अनंत आहे, त्याचा अंत नाही. ते असीम आहे, त्याला सीमा नाही. ते अमेय आहे, त्याला मोजता येत नाही. हे मन माइंड बियॉन्ड मेजर असते. तर हे असीम अमेय आणि अनंत मन हे मन माइंड बियॉन्ड मेजर असते, कुठल्याही मोजमापाच्या कक्षेपलीकडे असते. तर असे हे चैतन्यपूर्ण रसवाही सर्व आकार गुण रंग भाव समरस झालेले विश्वमन जे स्वभावताच अविचल निस्तब्ध पाण्यासारखे असते. या वैश्विक मनात सर्व गुण आकार भाव एकत्र झाले आहेत तरी सुद्धा हे मन अत्यंत
एकाच वेळेला चैतन्याने परिपूर्ण आहे, एकाच वेळेला ते रसमय आहे, परंतु त्याच वेळेला त्याच्यात लपलेल्या सर्व गोष्टींमुळे त्याच्यामध्ये एक तऱ्हेचा पृष्ठीय ताण निर्माण झाला आहे. आणि हे वैश्विक मन जरी चैतन्यपूर्ण रसवाही सर्व आकार गुणरंग भाव त्याने समरस झालेले विश्वमन जरी असले तरी ते स्वभावताच अविचल निस्तब्ध पाण्यासारखे असते. म्हणून वैश्विक मन हे नेहमीच निस्तब्ध असतं. ते ब्रह्मानंदात अननुभूत अव्याख्य वैश्विक ब्रह्मानंदात मग्न आणि खरे तर सर्वातीत असते. ते ब्रह्मानंदात हे वैश्विक मन कायम बृहत म्हणजे व्यापकतेच्या आनंदात असते, अननुभूत. आणि त्या ब्रह्मानंदाची अनुभूती कधी सांगता येत नाही. म्हणून हे वैश्विक मन अननुभूत ब्रह्मानंदात असते. अनुभव सांगता येत नाही अशा अत्युच्च अनुभवात हे ब्रह्मामध्ये व्यापकतेमध्ये आनंदात असणारे वैश्विक मन असते. अव्याख्य ते वैश्विक असते पण त्याची व्याख्या करता येणार नाही. म्हणून वैश्विक मन ब्रह्मानंदात अननुभूत अव्याख्य वैश्विक ब्रह्म आनंदात मग्न आणि खरे तर सर्वातीत असते. एकाच वेळेला ते ब्रह्मानंदात मग्न आहे, एकाच वेळेला त्याची व्याख्या करता येत नाही, एकाच वेळेला त्याचा अनुभव घेता येत नाही. मात्र त्याच वेळेला हे जे कॉस्मिक माइंड आहे ते एक आणि एकमेव असते नव्हे, ते सर्वाच्या पलीकडे असते. म्हणजे कुठल्याही माणसाला तिथे व्यक्तिगत पातळीला पोचता येत नाही. असे मन अत्यंत तटस्थतेने साक्षीत्वाने जो पाहू शकतो तोच 100% साधू होय. तर हे जे वैश्विक मन आहे ज्याच्यामध्ये सर्व गुण सर्व भाव सर्व आकार याची एकरूपता आहे, जे रसमय आहे, जे अमृतमय आहे, जे ब्रह्मानंदामध्ये मग्न आहे, जे अननुभूत आहे, ज्याची व्यक्तिगत पातळीला अनुभूती घेता येत नाही, जे अव्याख्य आहे, ज्याची व्याख्या करता येत नाही, असं आनंदात मग्न आणि सर्वाच्या पलीकडे असलेले जे वैश्विक मन आहे, असे मन तटस्थतेने साक्षीत्वाने जो पाहू शकतो तो 100% साधू होय. म्हणून वैश्विक मन किंवा ब्रह्म अत्यंत तटस्थतेने साक्षीत्वाने जो पाहू शकतो त्यालाच 100% साधू म्हणतात. असा साधू स्वतःच 100% विशुद्ध चैतन्य असतो. तो हा जो साधू आहे तो स्वतःच पूर्णपणे प्युअर एनर्जी असतो. ने त्याला देह मन आणि 36 तत्वाची कोणतीही बाधा नसते. देहात असून सुद्धा हा साधू स्वतः विशुद्ध चैतन्य असतो आणि बृहत असलेलं ब्रह्म आणि आत विशुद्ध चैतन्य म्हणून असलेला अणिमा सूक्ष्म आत्मा म्हणून हा अणिमा आणि ते भूमा हे जेव्हा तंतोतंत सारखे असतात तेव्हा असा साधू देह मनातीत असल्यामुळे त्यालाच हे ब्रह्मचैतन्य जाणता येते. असा हा साधूच वैश्विक देव समजावा. तर अशा साधूलाच संपूर्ण विश्वाचा देव समजावे. त्याचे मन म्हणजेच विश्व मन आणि त्याची काया हीच विश्व काया होय. बुद्धाने एका ठिकाणी म्हटलेलं आहे, सर्वसाधारण आपण म्हणतो मी देह नाही मी मन नाही. बुद्ध म्हणतो असं देह मनाचं विसर्जन करायची गरज नाही. मीच विश्व काय आहे आणि मीच विश्वमन आहे असा जो बुद्ध सांगतो तिथे या संपूर्ण सांगण्याचं रहस्य आहे. आपण स्वतःच विश्वमन, आपण स्वतःच कॉस्मिक माइंड आहो आणि आपण स्वतःच कॉस्मिक बॉडी आहो. म्हणजे आपण स्वतःला विश्वमन आणि विश्व काय आहोत हे ज्याने जाणले तो मनाच्या आणि कायाच्या पलीकडे केवळ आणि केवळ अननुभूत ब्रह्मानंद म्हणून स्वतःला पाहू शकतो. तरीही या साऱ्यांचे जास्तीत जास्त अचूक शब्दात पकडता येणारे वर्णन साधू साधू आणि केवळ साधूच हे सर्व सांगितलं. तरी याचं अचूक शब्दात वर्णन करायचं झालं तर त्याला साधू साधू आणि फक्त साधूच म्हणणे उचित होईल. म्हणजे साधू साधू आणि साधू म्हणजे चैतन्य, चैतन्य आणि केवळ चैतन्यच इतकेच शक्य आहे. साधू म्हणजे पुढील प्रमाणे असणे. म्हणून पूर्ण साधू म्हणजेच पूर्ण चैतन्य, चैतन्य म्हणजेच साधू आणि साधू म्हणजेच परिपूर्ण चैतन्य. म्हणून साधू म्हणजे काय तर ह्या दोन एक चिद्रूप मानस अचल सलीली ब्रह्मानंदी राही त्याशी साक्षी पाहे तोची साधू चिन्मय राही.
चिद्रूप चैतन्य रूप, मानस म्हणजे मन, अचल म्हणजे न हलणार, सलिली म्हणजे पाण्यात ब्रह्मानंदी राही. हे मानस सरोवर आहे. हे जे मानस सरोवर आहे त्या मानस सरोवरातील मुख्य द्रव्य आहे चैतन्य. म्हणजे चैतन्याच्या मानस सरोवरामध्ये, आणि जे मानस सरोवर अचल आहे म्हणजे ज्याचे मानस सरोवर चैतन्याने पूर्ण भरलेले आहे, आणि चैतन्य हेच त्याचे मानस सरोवर आहे, आणि चैतन्य हीच ज्याची विश्वकाय आहे, चैतन्य हेच ज्याचं विश्वमन आहे. तर चैतन्य हेच विश्वमन, चैतन्य हीच विश्वकाया समजणारा असा जो कोणी आहे तो माणूस चिद्रूप मानस अचल सलिली ब्रह्मानंदी आहे. तो माणूस चैतन्य रूप मानस सरोवरातील अचल चैतन्याप्रमाणे सलिली म्हणजे लिले सहित असतं ते सलिल. पाण्यावर हालचाल होते म्हणून पाण्याला सलील म्हणतात. चैतन्यावर हालचाल होते म्हणून त्याला सलील म्हणतात. सलिली म्हणजे हालचाल होणार. म्हणजे चैतन्य जे आहे त्या चैतन्याची हालचाल जरूर चालू आहे, परंतु हे चैतन्य ज्या मानसामध्ये आहे, ज्या भांड्यामध्ये आहे, त्या भांड्यामध्ये चैतन्याची कितीही हालचाल झाली तरी या चैतन्य रूपी भांड्यातील सलीला पाहता पाहता जो त्या हालचालीला विसरून केवळ आणि केवळ पूर्ण आनंदात राहतो, त्यासी साक्षी पाहे तोची. असा चैतन्य रूप मानस सरोवरातील अचल हालचालीला ब्रह्मानंदात राहून जो पाहू शकतो, त्यासी साक्षी अशा हालचालीला जो साक्षीत्वाने पाहू शकतो तोची साधू चिन्मय राही. त्यालाच साधू म्हणतात, आणि तोच साधू चिन्मय स्वतः चैतन्य असतो. म्हणून साधू कोण? चिद्रूप मानस अचल सलिली ब्रह्मानंदी राही, त्यासी साक्षी पाहे तोची साधू चिन्मय राही. या ब्रह्मामध्ये चैतन्य भरून राहिलेलं आहे, आणि हे चैतन्य सलिल अचल आहे, न हलणार आहे. त्याला पाहता पाहता जो स्वतः ब्रह्मानंदामध्ये मग्न राहतो आणि आपलं साक्षीत्व ज्याचं ढळत नाही, असा साधू म्हणजेच खराखुरा चिन्मय म्हणजे चैतन्याने परिपूर्ण आहे. म्हणून चैतन्याने परिपूर्ण असतो तोच साधू, आणि हा साधू चिद्रूप मानस अचल सलिली ब्रह्मानंदी राही. चैतन्य रूप मानस सरोवरातील ब्रह्मानंद रूपी अचल पाण्यामध्ये त्याला पाहता पाहता स्वतः जो केवळ आणि केवळ चैतन्य म्हणून उरतो त्यालाच साधू म्हणावे. म्हणून समजून घ्या, चिद्रूप मानस अचल सलिली ब्रह्मानंदी राही, त्याशी साक्षी पाहे तोची साधू चिन्मय राही. सारांश, केवळ आणि केवळ आपल्यातील चैतन्याकडेच ब्रह्म चैतन्य म्हणून पाहता पाहता आपल्यामध्येच जगातील सर्व गुण आकार आणि भावाचं विसर्जन करून त्या गुण आकार भाव विसर्जित ब्रह्मानंद चैतन्यामध्ये जो केवळ साक्षीत्वाने पाहू शकतो त्यालाच साधू म्हणावे. असो चिंतनातच याचा अधिक उलगडा होऊ शकेल. तेव्हा आपल्या हृदयामधीलच चैतन्य सरोवरात सर्व गुण आकार भाव यांना एकत्र करून चैतन्याचा रसमय प्रवाह जो अविचल तटस्थतेने साक्षीत्वाने पाहू शकतो त्याला साधू म्हणावे. म्हणून या दोन ओळी परत एकदा ऐका. चिद्रूप मानस अचल सलिली ब्रह्मानंदी राही, त्याशी साक्षी पाहे तोची साधू चिन्मय राही. म्हणून तोची साधू चिन्मय राही, तोच साधू चैतन्य परिपूर्ण असतो, असं हे आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे. श्रोते हो, तुम्हाला स्वतःला त्यासाठी भरपूर अभ्यास करावा लागेल हे समजून घेण्यासाठी. परंतु जर काही खास अडचण आली तर तुम्ही जरूर विचारा. तुम्हाला पुन्हा अधिक खुलाशाने ते सांगितलं जाईल. हे कठीण असलं तरी अशक्य मुळीच नाही याची खात्री बाळगा. अस्तु. धन्यवाद. शुभ दिन.